हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज आहे 5th मंथ प्रेग्नेन्सीचा डे 7 आणि सुरुवात झाली आहे ॲज युजल सकाळी लवकर उठून टिफिन तयार करून आणि हजबंडला बाय बाय करून. त्यानंतर हजबंडला पाठवल्यानंतर जॉबला घरामध्ये थोडंसं आवरावर करायची होती आज, त्याच्यामुळे त्याच्या कामासाठी मी लागले. बेड वगैरे चांगला सेट केला आणि मी चालले होते माझ्या ब्रेकफास्टसाठी. भिजवलेले हे ड्रायफ्रूट्स घेतले मी. त्याच्यानंतर आज ब्रेकफास्टमध्ये जास्त फ्रूट्स घेतले मी, ज्याच्यामध्ये संत्री, मोसंबी, ॲपल ह्या सर्व गोष्टी घेतल्या. त्याच्यानंतर ह्या गोष्टी झाल्यावर मी माझं सर्व आवरायला घेतलं, थोडासा गॅप घेतला आणि दुपारी लंचच्या टायमिंगला भाजी आणि चपाती तर होतीच खायला, पण मला आज म्हणजे आलू आणि मिक्स कारल्याची भाजी केल्यामुळे ती काय एवढी खाण्याची इच्छा वाटत नव्हती, कारण एक दिवसाआड ऑलरेडी कारलं खाल्लेलं होतं. मग त्याच्यासोबत मी म्हटलं चला बेसनचा पोळा बनवूया, ज्याला तुम्ही बेसन चिला पण म्हणता. अशा पद्धतीने मी थोडंसं चपाती फुलके सोबत थोडंसं अजून इंटरेस्टिंग टेस्टी फूड व्हावं म्हणून एक असे बेसनचा चिला बनवला आणि मस्तपैकी मी लंचसाठी टेबलवर येऊन बसले. पाण्याचं आधी इंटेक घेतला आणि अशा पद्धतीने मी माझा लंच स्टार्ट केला. सध्या उन्हाळा आहे, खूप जास्त गरमी वगैरे होती आहे आणि कॉन्स्टंट हायड्रेट राहण्यासाठी मी पाणी खूप जास्त पित राहते. दिवसातून मी 5-6 बॉटल पाणी तरी पितच असते, त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित वाटतं. पण थोडंसं गरमीमुळे वीकनेस येतच राहतो, त्याच्यामुळे मी गॅपने नारळ पाणी वगैरे घेत राहते. त्यानंतर इव्हिनिंगला आज थोडंसं घराच्या बाहेर पडलो, थोडीशी शॉपिंग करायची होती, खरेदी करायची होती. इथे मस्तपैकी आम्हाला व्हेजिटेबल्स, फ्रूट्स आणि थोडंसं ग्रोसरीचं सामान खरेदी करायचं होतं. आणि अशा पद्धतीने माझे हे स्वीट 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 हजबंड व्हेजिटेबल्स घेतात माझ्यासाठी, खूप जास्त फ्रूट्स घेतात आणि मग बाहेर पडले. आणि प्रेग्नेंट वुमेन पाणीपुरी नाही खाणार तर काय खाणार, हे तर मस्तपैकी क्रेविंगची एक नशाच असते. मी ॲक्च्युली पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये बाहेरचं काहीही खाल्लेलं नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं असेल मी खूप खाते. बाहेरचं नाही, मी पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये बिलकुल काही खाल्लेलं नाही आहे. मी आत्ता थोड्या गोष्टी टेस्ट यावी तोंडाला म्हणून ह्या खाती आहे. संध्याकाळी मस्तपैकी उसाचा रस आणि पाणीपुरी खाऊन आल्यावर घरी आल्या माझ्या दिवाबत्तीचा टाईम झालेला होता आणि घरी आल्यावर पुन्हा हातपाय वगैरे धुवून फ्रेश होऊन मी माझ्या देवाला पूजा सुरुवात केली. मस्तपैकी उद्याच्या टिफिनला काय आहे हे तर तुम्हाला आजच्या व्हिडिओतून कळलेलंच आहे. मस्तपैकी माझ्या हजबंडने मेथी तोडून दिली आणि बाहेर फिरल्यामुळे मला पाय एकदम रात्रीचे दुखायला लागले आणि सुजायला लागले. याच्यावर मग माझ्या आहेच केअरिंग नवरा, इतकी ब्लेस्ड आहे मी त्याला घेऊन, म्हणजे मी सांगूच शकत नाही. असं म्हणजे ह्या गोष्टी आपण कहाणीमध्ये ऐकत असतो, असा मुलगा असतो तसा मुलगा असतो, पण येस मी खूप 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 महादेवाचे उपकार मानते. प्रेग्नेन्सी काळामध्ये आईनंतर जर कोणी इम्पॉर्टंट आहे तर तो म्हणजे फक्त नवरा आहे. आणि मला आईजवळ नसल्याला एकही दिवस असा भास होऊ देत नाही. तो माझी इतकी काळजी घेतो आणि टचवूड आम्हाला कोणाची नजर लागू नये, आम्हाला असंच तुम्ही ब्लेस ठेवा. आणि मसाज झाल्यावर 1 कप दूध घेतलं आणि आजचा दिवस कंप्लीट केला. हर हर महादेव.